स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या 100 घाटाला पायऱ्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू तरुला फांद्या 100 तरुला फांद्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार तरुच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्रांची तरुच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्रांची फुलाला पकड्या 100 फुलाला पकड्या 100 झाला आनंद आली बहार सुटलं बार जोरात फुले मी पुरली पाण्यात सुटलं बार जोरात फुले मी पुरली पाण्यात रंग उठले 100 इथं रंग उठले 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार आला पूर पुराचं पाणी चढलं गंगेला आला पूर पुराचं पाणी चढलं पायऱ्या 100 आल्या पायऱ्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार ती तुम्हाला बघायला आवडेल का? चला तर मग, ही आहे पृथ्वी. हा तो ग्रह ज्यावर आपण राहतो. आहे की नाही सुंदर? जवळून पहा तर तुम्हाला दिसेल
निळ्या रंगाचे पाणी, तांबड्या आणि हिरव्या रंगाची जमीन, तर पांढऱ्या रंगाचे ढग. यातून पृथ्वी खूप छोटी दिसते. चला तर मग आणखी जवळ जाऊया. आकाश किती सुंदर आहे नाही का? आजूबाजूला पहा, पृथ्वी आणि आकाश जिथे एकमेकांना भेटतात त्याला क्षितिज म्हणतात. अशी कितीतरी क्षितिजे आहेत आणि ही क्षितिजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसतात. काही ठिकाणी इमारती, काही ठिकाणी रान व डोंगराळ भाग, तर काही ठिकाणी पाणी व बोट आणि काही पर्वतांनी वेढलेले. आपण सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. आपली क्षितिजे वेगवेगळी असतात, पण आपण सगळे एकाच आकाशाखाली राहतो. माझ्यासोबत काही मित्र आहेत ज्यांना आज आकाश पाहायचे आहे. चला तर मग भेटूयात त्यांना. नमस्कार मित्रांनो. हाय लुना. हाय लुना. हाय लुना. हाय लुना. तुम्ही काय करताय बरं? आम्ही छान आहोत. ढगांसोबत खेळतोय. तुला पण खेळायचं आहे? मला ट्रेन दिसते आणि तिकडे ड्रॅगन. मला कोंबडी दिसतेय. हो, एक मोठी कोंबडी. तुम्ही पाहिलं मित्रांनो, कधी कधी ढग कापसासारखे पांढरे दिसतात, पण कधी कधी ढग काळेभोर होतात. त्यामुळे थंडावा पसरतो. आपण या सगळ्या बदलांना म्हणतो हवामान. काही वेळा हवामान उष्ण, तर काही वेळा ते थंड व बर्फाळ सुद्धा असते. हवामानातील बदल हा वर्षभरातील वेगवेगळ्या वेळा आणि तुम्ही राहत असलेला प्रदेश यावर सुद्धा अवलंबून असतो. पुन्हा आपल्या मित्रांना विचारूया की त्यांना आकाशात काय दिसते. मला विमान दिसतंय. मला एक पक्षी. मला तर तू दिसते लुना. आकाशात अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो. आकाशात एक चमकदार वस्तू आहे. सांगू शकाल ती काय आहे ते? सूर्य. बरोबर, तो आहे सूर्य. आपल्या प्रयोगशाळेतील सूर्याला तुम्ही पाहू शकता, पण बाहेर गेल्यावर आकाशातील सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका. ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक ठरू शकते. सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि रोज सायंकाळी पश्चिमेस मावळतो. याचे कारण हे की पृथ्वी अंतराळात स्वतःभोवती फिरत असते. या हालचालीस भ्रमण असे म्हणतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास म्हणजेच एक दिवस लागतो. पृथ्वीच्या या हालचालीमुळेच सूर्य पुढे जाण्याचा भास होतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता वर्तुळाकार रेषेत सूर्याभोवती देखील फिरत असते. पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला साधारण 365 दिवस लागतात. पृथ्वी परिक्रमा करत असताना झुकलेली असल्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो आणि हेच आपल्या ऋतूंचे रहस्य आहे. परिक्रमा करणाऱ्या पृथ्वीला लक्षपूर्वक पहा. झुकलेला भाग हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो. पृथ्वी जेव्हा परिक्रमा पूर्ण करत असते तेव्हा उत्तर गोलार्ध हा कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब असतो. जेव्हा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा उन्हाळा आणि जेव्हा सूर्यापासून लांब असतो तेव्हा हिवाळा असतो. उन्हाळ्यामध्ये सूर्य लवकर उगवतो, आकाशात उंचावर दिसतो आणि खूप वेळ असतो. उन्हाळ्यात दिवस मोठा आणि उष्ण असतो. याउलट हिवाळ्यामध्ये सूर्य उशिरा उगवतो, जास्त वेळ दिसत नाही आणि दिवस छोटा व थंड असतो. हे सगळे बदल पृथ्वीच्या झुकलेल्या गोलार्धामुळे होतात. दक्षिण ध्रुवावर राहणाऱ्या मित्रांसाठी ऋतू आणि
दिवस काहीसे वेगळे असतात. उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. अरे वा, चंद्राला दिवसा बघून आश्चर्यचकित झालात ना? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, ज्याला आपण परिक्रमा असे म्हणतो. ही एक फेरी पूर्ण करायला चंद्राला साधारण 30 दिवस लागतात. चंद्र जसजसा परिक्रमा पूर्ण करतो तसा तो आपल्याला आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या आकारात दिसतो. कधी कधी आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो तर कधी कधी खूपच छोटा, आणि यामुळेच चंद्राचा आकार प्रत्येक दिवशी बदललेला दिसतो. या प्रक्रियेत प्रत्येक दिवसाच्या आकाराला एक नाव दिलं गेलं आहे. हा आहे वॅक्सिंग क्रिसेंट. या अवस्थेत चंद्र त्याच्या आकाराच्या 1/4 दिसतो. पूर्ण चंद्र उदयाला येतो, ज्याला पौर्णिमा म्हणतात. आता चंद्राचा आकार पूर्वावस्थेत जातो, ज्याला म्हणतात वेनिंग गिब्बस. चंद्र आता आकाराच्या 3/4 असतो. आपण आता पाहू शकतो तो वेनिंग क्रिसेंट. आणि आता अमावस्या. अमावस्येला चंद्र दिसत नाही. चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे अमावस्येला जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्राच्या एका बाजूला पडतो तेव्हा त्याची दुसरी बाजू प्रकाशहीन असते. यालाच अमावस्या म्हणतात. मुलांनो, सूर्य आता मावळतो. सूर्य जसा मावळायला लागतो तसा अंधार वाढत जातो आणि आकाश लख्ख ताऱ्यांनी उजळून निघते. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे तारे दिसतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. हे माझ्या काही आवडत्या ताऱ्यांचे छायाचित्र. हा बघा, हा आहे सिग्नस आणि हा आहे लायवा द हार्ट. हा सुरूच असते आणि आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. हा आहे टायटन द बॉल. तुम्हाला तो लाल बिंदू दिसला का? काही तारे पांढरे, काही लाल, तर काही निळसर रंगाचे असतात. पृथ्वीची परिक्रमा आता हिवाळ्यापर्यंत येते. ताऱ्यांचा हा समूह आहे जो आपल्याला रात्री दिसतो आणि आपले आकाश हे असे दिसते. हा आहे रायन द माइटी हंटर. रायनच्या खांद्याजवळ लाल तारा दिसतो, त्याला म्हणतात बिटल ज्यूज. तर पायाजवळ निळा तारा दिसून येतो, त्याला म्हणतात रायजल. मग हे तारे आपल्याला दिसू लागतात. पण पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ताऱ्यांचा असा एक समूह आहे जो आपल्याला नेहमीच दिसतो. यांना उत्तर गोलार्धीय तारे म्हणतात. हे समूह आहेत अर्सन मेजर व अर्सन मायनर. त्यांना बिग अँड लिटिल डिपर्स या नावाने देखील ओळखले जाते. याशिवाय दक्षिण गोलार्धात देखील काही तारे आहेत ज्यांना दक्षिण गोलार्धीय तारे असे म्हणतात. आपल्या या मित्रांना मेटॅलेनिक क्रॉस, सदर्न क्रॉस आणि बाकी तारे पाहता येतात जे आपण कधी पाहिले नाही. ध्रुव ताऱ्याप्रमाणे अन्य कोणताही तारा दक्षिण गोलार्धात नाही, पण सुदैव म्हणजे सदर्न क्रॉस ही कमी थोडक्यात भरून काढतो. तुम्ही यातून स्वतःचे काही
चित्र किंवा गोष्टी बनवू शकता. हे म्हणजे बिंदू जोडा या खेळाप्रमाणे आहे. मला सायकल दिसली. मला मांजर. तिथे कोंबडी आहे. तिकडे तो चमकणारा तारा आहे. नाही, हे तारेमुळेच नाहीये, ते आहे ग्रह. एकूण 8 ग्रह सूर्याभोवती परिक्रमा करत असतात. पृथ्वी त्यापैकी एक आहे आणि तो दिसतोय, तो आहे गुरु. तुम्हाला सगळे ग्रह पाहायचेत का? चला तर मग. सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह बुध. पृथ्वीप्रमाणे तेथे वातावरण नाही, त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अति थंड असतो. हा ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, त्यामुळे तेथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही. पुढचा ग्रह आहे शुक्र. या ग्रहाचे घन वातावरण सूर्याची उष्णता शोषून घेते, त्यामुळे हा सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून गणला जातो. हा ग्रह अतिउष्ण आहे, म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही. पृथ्वी म्हणजेच आपलं घर, आणि ती सौर मालेच्या अगदी मध्यावर स्थित आहे. मंगळ हा रेड प्लॅनेट म्हणून ओळखला जातो. या ग्रहाच्या डोंगर मातीमध्ये आयर्न ऑक्साईड सापडते, ज्याला आपण रस्ट किंवा गंज म्हणून ओळखतो. श्वास घेणे कठीण आहे. राहण्याच्या दृष्टीने तो अतिशय थंड आहे, पण आपण तिथे भेट नक्कीच देऊ शकतो. गुरु हा सौर मालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. हा ग्रह वायूंपासून बनला आहे आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळे चालू असतात. ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ग्रहावर आहे. हे इतके मोठे आहे की ते शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना एकाच वेळी गिळंकृत करू शकते. पुढे आहे शनी आणि त्याची आकर्षक वर्तुळे. हा ग्रह वायूंपासून बनला आहे, तर त्याची सुंदर वर्तुळाकार कडा बर्फ व खडकांपासून बनली आहे. यातील काही कण धूळ इतके लहान, तर काही एका घरा एवढे मोठे आहेत. 10 पट लांब आहे. आता पुढचा ग्रह आहे युरेनस, म्हणजेच अरुण ग्रह. हा ग्रह वायू व बर्फापासून बनलेला आहे. या ग्रहाला देखील एक हलकी कडा आहे व तो एका दिशेने झुकलेला आहे. युरेनस ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 20 पट लांब आहे. सौर मालेतील शेवटचा ग्रह म्हणजेच नेपच्यून. हा सुद्धा वायू व बर्फापासून बनलेला आहे. हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 30 पट लांब आहे. वायूंपासून बनलेले सगळेच ग्रह आणि त्यांचे चंद्र हे अति थंड असल्याने मानवी जीवनाला पूरक नाहीत. पृथ्वीवर परत आल्यावर आपल्याला जाणवते की पृथ्वी आपल्यासाठी कितीतरी खास आहे. सौर मालेतील हा एकमेव ग्रह आहे जो मानवी जीवनासाठी पूरक आहे. ना हा अति उष्ण आहे ना अति थंड. इथे पाणी आहे, वनस्पती आहे आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला श्वास घेण्याकरिता योग्य वातावरण आहे. तिचा नक्कीच आनंद लुटला असणार. आपले आकाश खरोखरच खूप सुंदर आहे. हवामानाच्या बदलावर आणि चंद्र व ताऱ्यांवर नजर नक्की ठेवा. चला तर मग पुन्हा भेटूया. ए ओळेल रे, काय सांगा एक एक बाहेर पडायचं.